नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपला आजचा विषय आहे मराठी. या आधीच्या तासिकेला मी तुम्हाला आपल्या बोलणारी नदी या धड्याची प्रश्न उत्तरे रिव्हिजनसाठी पाठवली होती, बरोबर? तर आज आपण आपला ईदगाह हा जो लेसन मी तुम्हाला शिकवलेला आहे त्या धड्याची प्रश्न उत्तरे सुद्धा झाली आहेत, परंतु त्यातला आपला 4 नंबरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. हा प्रश्न मी तुम्हाला नंतर सांगेल. त्यानंतर प्रश्न 5वा दिलेला आहे, हमीदच्या घरी जशी ईद साजरी केली जाते तसे तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात, त्यातील कोणता सण तुम्हाला जास्त आवडतो आणि तो तुम्ही कसा साजरा करतात, ते 8 ते 10 ओळीत लिहायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न मी तुम्हाला लिहून देणार नाही आहे. हा प्रश्न तुम्ही स्वतः लिहायचा आणि मला याचं उत्तर लिहून माझ्या पर्सनल व्हॉट्सॲपवरती तुम्ही सेंड करायचं आहे की तुमच्या घरी कोणकोणते सण तुम्ही साजरे करतात आणि त्या सणांपैकी तुम्हाला कोणकोणता सण हा खूप जास्त आवडतो. आपले वाक्यात उपयोग जे राहिलेले आहेत ते मी तुम्हाला आपल्या नंतरच्या तासिकेला सांगेल. तर आज आपण बघणार आहोत, हे तुम्हाला दिसते इथे चित्र दिसतंय, आम्ही सहलीला जातो. वाचा आणि समजून घ्या. तुम्हाला हे चित्र दिसते आहे, कशाचं चित्र आहे विद्यार्थ्यांना, हे कुणी सांगू शकेल का? कशाचं आहे? अगदी बरोबर, हे कशाचं चित्र आहे? का तलावाचं. आता तुम्ही तलाव बघितलेले असतीलच विद्यार्थ्यांनो, नदी पाहिलेली असेल. कुणी मुंबईला वगैरे गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही समुद्रसुद्धा पाहिला असेल. गोव्याला वगैरे गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही बीच बघितला असेल. आणि काही कुठे छोटे छोटे जे तलाव असतात ते सुद्धा तुम्ही बघितलेले असतील. तर आज आपण यामध्ये या तलावाविषयी जाणून घेणार आहोत. आता हा तलाव, नेमका हा तलाव कुठे आहे, या तलावाची निर्मिती कशी झाली, हे सगळं आपण आपल्या आजच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या, ठीक आहे? तर बघा मग. गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला. जेवणाचे डबे घेऊन सकाळी अगदी लवकर आम्ही शाळेत जमलो. आम्ही बसने निघालो. बुलढाण्याहून 2 तासात आम्ही लोणार तालुक्यात पोचलो. लोणारला पोचल्यावर तिथल्या जगप्रसिद्ध सरोवराला जाण्याआधी आम्ही नाश्ता केला. लोणार सरोवराला आम्ही जाणार हे कळल्यापासून वर्गात एकच चर्चा होती. आम्ही त्याविषयी घरच्यांना, शेजाऱ्यांना माहिती विचारत होतो. सरोवराजवळ येताच आम्ही भराभर बसमधून बाहेर पडलो. तिथली माहिती सांगणारे गाईड आमची वाटच पाहत होते. ते म्हणाले, मुलांनो, हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालंय. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आश्चर्य म्हणजे एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराभोवतालच्या विहिरीचं पाणी गोड आहे. अशा प्रकारचं हे भारतातलं एकमेव असं सरोवर आहे, पूर्ण भारतातलं. सरोवराभोवती सुंदर हिरवळ होती. करड्या रंगाचा काठ आणि त्यात हिरव्या निळ्या रंगांचं पाणी अगदी मोहक दिसत होतं. सरोवर एवढं मोठं होतं की बाईंनी दुर्बीण आणली नसती तर पलीकडची झाडं, पक्षी आम्हाला दिसलेच नसते. आम्ही खाऊ, फळं आणली होती, परंतु आम्ही तिथे कचरा टाकला नाही. आजूबाजूचा परिसर आम्ही स्वच्छ केला. बाईंनी आम्हाला शाबासकी दिली. आम्ही तिथे बराच वेळ खेळून परत निघालो. बसमध्ये आम्ही निसर्गाच्या किमयेची चर्चा करत होतो. पहा मग विद्यार्थ्यांनो, आता कुणी गेलं असेलच. हे सरोवर कुठे आहे मग नेमकं? बुलढाण्याच्या जवळ लोणार तालुका जो आहे, लोणार तालुक्यात. आणि हे सरोवर कुठे आहे मग? लोणारला. तर विद्यार्थ्यांनो, या सरोवराची निर्मिती कशी झालेली आहे? हजारो वर्षापूर्वी एक उल्का पडली होती म्हणतात. आपल्या पृथ्वीवर हजारो वर्षापूर्वी एक आता उल्का पडली होती म्हणजे नेमकं काय झालं होतं विद्यार्थ्यांनो? तर तुम्हाला जर माहिती असेल विद्यार्थ्यांनो, तर उल्का म्हणजे आकाशामध्ये जे ग्रह असतात. आता आपण रोज संध्याकाळी आपल्याला आकाशामध्ये चांदण्या दिसतात, चंद्र दिसतो आणि सकाळी आपल्याला आकाशामध्ये सूर्य दिसत असतो, बरोबर? तसेच आपली जे ब्रह्मांड आहे, आपण किंवा असं म्हणूया जे अंतराळ आहे, अवकाश म्हणूया आपण, त्यामध्ये खूप सारे ग्रह आणि तारे आढळतात. खूप छोटे असतात, काही मोठे असतात. त्यामध्ये खूप सारे ग्रह आहेत. युरेनस, नेपच्यून, प्लुटो, त्यानंतर शुक्र तारा, धूमकेतू तारा,
असे बरेचसे ग्रह आकाशामध्ये आढळून येतात. आणि तेच ग्रह म्हणजे काय असते विद्यार्थ्यांनो, ग्रहांचं जेव्हा आयुष्य संपते, जसं आता आपण मनुष्य आहे, आपण जन्माला येतो, आपला जन्म झाल्यानंतर आपण हळूहळू मोठं होतो. लहान असतो तेव्हा लहान झाल्यावर तरुण होतो, तरुण झाल्यावर वृद्ध होतो, आणि मग एक वेळ अशी येते की जेव्हा आपलासुद्धा मृत्यू होतो, म्हणजे आपण सुद्धा हे जग सोडून जातो. मग आता आपल्या पृथ्वीवर, आपल्या भारतामध्ये असं वैशिष्ट्य आहे, असं म्हटलं जाते की जी वस्तू निर्माण होते तिचं कुठे ना कुठे अंतही असतो, ती कुठे ना कुठे ती वस्तू नाशसुद्धा पावत असते. मग आता त्याच रीतीने जर आपण बघितलं तर ही घटना हजारो वर्षापूर्वी घडलेली आहे. म्हणजे त्यावेळेस आपण तर नव्हतोच, आपल्या आधीचेही लोक नव्हते, परंतु एक कसा वैज्ञानिक लोकांचा एक अंदाज आहे की हे सरोवर हजारो वर्षांपूर्वी पडलेल्या एका उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे. म्हणजेच काय, आकाशामध्ये काय असते विद्यार्थ्यांनो, हे जे ग्रह असतात जे आकाशामध्ये गोल फिरत असतात. आता तुम्ही सूर्यमाला बघितली असेल ना, तुम्ही नसेल बघितली, तुम्हाला अजून तो विषय आलेला नाही आहे, पण तुम्ही जेव्हा पुढे 5वीत जाल तेव्हा तुम्हाला सूर्यमाला दिसेल. परंतु तुम्हाला एक माहिती आहे का विद्यार्थ्यांनो, तुम्ही कंपॉस वगैरे विकत घेतात, त्या कंपॉसवर बऱ्याचदा तुम्हाला चित्र दिसते असं सूर्यमालेचं. त्यामध्ये सूर्य, नेपच्यून, प्लुटो, युरेनस, शुक्र, बुध, गुरु असे ग्रह असतात. त्यानंतर आपली पृथ्वी, चंद्र, सूर्य असे ग्रहतारे असतात. तर त्यामध्येच जेव्हा ते एक गोल फिरत असतात, आता तुम्हाला माहिती आहे सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की जेव्हा उगवतो तो पश्चिमेकडून उगवतो आणि तो मावळतो, सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि मावळतो कुठे? पश्चिमेकडे, बरोबर? सूर्य उगवतो पूर्वेकडून आणि मावळतो पश्चिमेकडून. मग तुम्हाला असं वाटत असेल की आता सूर्य असा इकडनं उगवला आणि तो असा गोल फिरून पश्चिमेकडे गेला आणि तिथे तो मावळला. मग तुम्हाला असं वाटत असेल की सूर्य फिरून राहिला आहे, परंतु असं नाही आहे विद्यार्थ्यांनो. सूर्य हा फिरत नसतो, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. सूर्य एकाच जागी तो जसा आहे तसाच स्तब्ध आहे. आपली पृथ्वी फिरत असते, असं म्हणतात. आपली पृथ्वी फिरते. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती एक फेरी मारते तेव्हा दिवसचा रात्र आणि रात्रची दिवस होते. आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी मारते, पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती एक फेरी मारते तेव्हा एक दिवस पूर्ण होतो. परंतु जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण घेते तेव्हा एक वर्ष पूर्ण होत असते. विद्यार्थ्यांनो, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. तर आपला विषय काय आहे की आम्ही सहलीला जातो. यामध्ये असंच काही विद्यार्थ्यांचा एक अनुभव सांगितलेला आहे आणि तो या लोणार सरोवराशी संबंधित आहे. म्हणजेच काय, काही विद्यार्थ्यांची सहल गेलेली आहे आणि ते सहल त्यांची त्या तालुक्यात असलेल्या त्या लोणार सरोवरावरती त्यांची सहल गेली होती. तिथे ते गेले, तिथे ते भेटले, त्यांनी खूप साऱ्या गोष्टी तिथे पाहिल्या, खूप मजासुद्धा केली आणि त्यांनी त्यांचा अनुभव आपल्याला इथे सांगितलेला आहे. तर त्यांनी काय सांगितलं विद्यार्थ्यांनो, की हे सरोवर कशामुळे निर्माण झालेलं आहे? एका उल्कापातामुळे. मग आता उल्कापातामुळे हे सरोवर निर्माण झालं म्हणजे काय, की आपल्या ज्या सूर्यमालेत जे ग्रहतारे असतात ते जेव्हा जवळ येतात आणि जेव्हा ते एकमेकांची त्यांची टक्कर होते तेव्हा त्यातनं विस्फोट होतो. आता तुम्हाला जर असं माहिती असेल, साधं आपण घरामध्ये जर एखादी वस्तू घ्यायला गेलो आणि ती वस्तू जर सहज तुमच्या हातून खाली पडली, जर काचेचं भांडं असलं ते पडलं तर ते फुटते, बरोबर? त्याचे तुकडे तुकडे होतात आणि आवाजसुद्धा येतो. तसंच स्टीलचं भांडं जर असलं आणि ते जर तुमच्या हातून नकळत पडलं तर त्याचासुद्धा खूप जोरदार आवाज होत असतो. तसंच जेव्हा ह्या सूर्यमालेत जे ग्रह होते ते एकमेकांना घासले गेले होते, त्यांचं घर्षण झालं असेल आणि त्यामुळे जो काही विस्फोट झाला असेल, त्या विस्फोटातनं ती उल्का जिथे पडती आपल्या पृथ्वीवर येऊन पडली आणि त्या आपल्या पृथ्वीवर येऊन पडली तर कुठे येऊन पडली? बुलढाण्याच्या जवळ असलेला जो लोणार तालुका आहे, त्या लोणार तालुक्यातील जे लोणार नावाचं जे शहर आहे त्या शहराच्या
ठिकाणी जाऊन ती उल्का पडली आणि तिथे पडली, त्या उल्कापातामुळेच म्हणजे ती उल्का तिथे पडल्यामुळे एक सरोवर निर्माण झालं. आणि पहा विद्यार्थ्यांनो, उल्कापातामुळे जे सरोवर निर्माण झालेलं आहे, या सरोवरातील हे पाणी कसं आहे विद्यार्थ्यांनो? खारट आहे. याला खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हटलं जाते. आणि विशेष गोष्ट अशी आहे की हे सरोवर खूप मोठं आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर असून याच्या आजूबाजूला ज्या विहिरी आहेत, म्हणजेच सरोवराच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या विहिरी आढळून येतात, त्या विहिरींमधलं पाणी मात्र गोड आहे. ते मुलं काय सांगतात मग विद्यार्थ्यांनो, की त्यांना मागच्या रविवारी म्हणजे आधीच्या रविवारी त्यांचा दिवस तो खूप मजेत गेला. सगळे विद्यार्थी जेवणाचे डबे घेऊन शाळेत आले, बसने ते निघाले. 2 तासामध्ये ते बुलढाण्याहून लोणार तालुक्याला पोचले. तिथे पोचल्यावर जगप्रसिद्ध म्हणजे पहा, आपल्या बुलढाणा जिल्ह्यात असलेले जे लोणार सरोवर आहे, ते सरोवर जगप्रसिद्ध आहे विद्यार्थ्यांनो. का प्रसिद्ध आहे ते? कारण ते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे आणि त्या सरोवराचं पाणी हे खारट आहे. म्हणून उल्कापातामुळे निर्माण झालेल्या ह्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला जगप्रसिद्ध सरोवर असे म्हटले आहे. तर ते सर्वजण त्या सरोवराच्या वर पोहोचण्याच्या आधी त्यांनी नाश्ता केला. नंतर ते तिथे गेले. तिथे गेल्यावर तिथले जे गाईड असतात, गाईड म्हणजे एखादं ऐतिहासिक ठिकाण जर आपण पाहत असतो विद्यार्थ्यांनो, तर तिथे काहीतरी गाईड, जसं आम्ही शिक्षक लोक आहेत, तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती देतो, तुम्हाला आम्ही विषय शिकवतो, मराठी, इंग्लिश, आणि आम्ही तुम्हाला त्याबद्दलचं ज्ञान देत असतो. त्याचप्रमाणे काही लोक असतात जे एका ऐतिहासिक ठिकाणी काम करत असतात. त्यांचा उद्देश असा असतो की त्यापासून त्यांना त्यांची थोडीशी मिळकत वाढते आणि जे लोक तिथे ते ठिकाण पाहण्यासाठी येत असतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणाविषयी माहिती मिळते, ज्ञान मिळते. अशा प्रकारे तिथे काही लोक असतात जे गाईड म्हणून काम करतात आणि ते लोकांना तिथे असलेल्या प्रत्येक वैशिष्ट्याविषयी समजून सांगत असतात, माहिती देत असतात. म्हणून ते मुलं म्हणतात की तिथले जे गाईड होते ते आमची वाटच पाहत होते. आणि त्या गाईडनी त्या मुलांना काय सांगितलं की हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर निर्माण झालेलं आहे आणि हे सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की या सरोवरातील पाणी हे खारट आहे, पण मात्र याच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या विहिरी आढळून येतात त्यातलं पाणी हे गोड आहे. आणि हे अशा प्रकारचं आपल्या भारतातील जगप्रसिद्ध तर हे सरोवर आहेच, परंतु आपल्या भारतातील हे सरोवर एकमेव असं सरोवर आहे. पुढे ते विद्यार्थी म्हणतात की सरोवराच्या भोवती खूप सुंदर हिरवळ होती, करड्या रंगाचा काठ होता. त्यानंतर त्या सरोवरामध्ये हिरव्या निळ्या रंगाचं पाणी, ते खूप सुंदर असं दिसत होतं आणि सरोवर खूप मोठं होतं. त्यांच्या ज्या बाई होत्या, म्हणजेच त्यांच्या ज्या शिक्षिका होत्या, त्यांच्या ज्या मॅडम होत्या, त्यांनी जर दुर्बीण आणली नसती तर त्यांना त्या सरोवरापलीकडेचा जो परिसर होता, त्या सरोवरापलीकडे जी झाडं आणि जी पक्षी होती ती त्या मुलांना दिसली नसती. त्यांनी खाऊ आणि फळं नेलेली होती तिथे, परंतु त्यांनी तिथे काहीच कचरा टाकलेला नाही आहे. विद्यार्थ्यांनो पहा, या विद्यार्थ्यांपासून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही कुठेही ऐतिहासिक ठिकाणी जात असाल किंवा कुठेही बसने प्रवास करत असणार, ट्रेनने प्रवास करत असणार, कशानेही तुम्ही प्रवास करत असाल आणि कोणत्याही जागी एखादं ऐतिहासिक ठिकाण तुम्ही सहज पाहायला म्हणून गेलेलं असाल किंवा तुमच्या नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर एखाद्या मंदिरात वगैरे गेला असाल, तिथे तुमच्याजवळ जर खाण्यासाठी काही असेल तर तिथे कचरा टाकायचा नाही. उलट तिथे असलेला कचरा आपण थोडासा, आपल्याला जर शक्य असेल तर उचलून घ्यायचा, पण आपण स्वतः तिथे घाण करायची नाही, तिथल्या जागेला दूषित करायचं नाही. अशा प्रकारे ती मुलं सांगतात की आम्ही खाऊ नेलेला होता, फळं नेलेली होती, परंतु आम्ही तिथे कचरा टाकला नाही. उलट त्याच्या आजूबाजूचा परिसर आम्ही, म्हणजेच ती मुलं म्हणतात, त्यांनी तो परिसर स्वच्छ केला आणि त्यामुळे त्यांच्या ज्या बाई होत्या, त्यांच्या ज्या मॅडम होत्या, त्यांनी त्यांना शाबासकी दिली, म्हणजेच त्यांचं कौतुक केलं आणि मॅडमनी त्यांची वाहवाही केली. त्यांना सांगितलं की तुम्ही खूप छान काम केलं. आणि अशा प्रकारे तिथे पूर्ण दिवस घालवून ती मुलं पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाली. आणि बसमध्ये बसल्यानंतर घरी जाता जाता त्यांनी तिथल्या वातावरणाची, तिथल्या निसर्गरम्य वातावरणाची, तिथे ज्या काही गोष्टी त्यांनी पाहिल्या त्या सगळ्या गोष्टींची ती सर्व मुले बसमध्ये चर्चा करू लागली. तर विद्यार्थ्यांनो, असा हा काही विद्यार्थ्यांनी, तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत जे सहलीला गेलेले होते, त्यांनी त्यांचा अनुभव
इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता मला वाटते तुम्हाला लोणार सरोवराविषयी माहिती कळली आहे, समजलं असेल ना? जर समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा मला विचारू शकता. त्याबद्दल तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल, किंवा तुम्ही एक कामसुद्धा करू शकता. तुम्ही तुमच्या आईवडिलांना, आता सध्या लॉकडाऊन चालू आहे, आपण कुठेही भेट देण्यासाठी वगैरे जाऊ शकत नाही, परंतु जेव्हा एकदम व्यवस्थित पहिल्यासारखं की आपण कधीही कुठेही जाऊ शकतो, जेव्हा अशी परिस्थिती येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांना नक्की तिथे लोणार सरोवरला घेऊन जाऊ शकता. आणि जगप्रसिद्ध हे जे सरोवर आहे, जे उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे, ते सरोवर तुम्ही सुद्धा पाहू शकतात. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पहा, तिथे ते सरोवर पाहण्यासारखं खूप छान असं रम्य असं वातावरण आहे तिथलं, तुम्हाला खूप आवडेल. जर आपल्याला शक्य असलं विद्यार्थ्यांनो, आपली शाळा जर व्यवस्थित सुरू झाली, होईल आपली शाळा व्यवस्थित सुरू, जसं आपल्याला आदेश येतील तशी आपली शाळा सुरू होईल. आणि जर, परंतु यावर्षी शक्य नाही आहे, कदाचित पुढच्या वर्षी जमलंच तर आपल्या शाळेची आपण सहल तिथेच नेऊया. आणि जर सहलीला शक्य नाही झालं तर तुम्ही स्वतः तुमच्या आईवडिलांना घेऊन नक्कीच जाऊ शकता. तर जा, तिथे नक्की जा, तुम्ही पहा, तुम्हाला आवडेल. मला वाटतं एवढी माहिती पुरेशी झाली. बाकी जी काही माहिती आहे ती तुम्ही स्वतःही शोधू शकतात, किंवा तुमच्या आईवडिलांना तिथे घेऊन गेल्यानंतर तुम्ही तिथे स्वतः डोळ्यांनी पाहूसुद्धा शकतात. कारण ऐकल्यानंतर आपल्याला फक्त कोणत्याही गोष्टीची उत्सुकता वाटत असते, परंतु जेव्हा आपण ती गोष्ट प्रत्यक्षात पाहतो तेव्हा आपलं मन भरून येते, किंवा आपण एकदम तृप्त होऊन जातो. असं वाटते की जसं नदीतलं पाणी जसं सागरामध्ये जाऊन पोचते आणि सागर जसा भरून जातो, त्याप्रमाणेच आपल्याला जर एखाद्या गोष्टीची इच्छा झालेली असेल आणि ती गोष्ट जर आपल्याला वेळेत मिळाली तर आपण सुद्धा खूप आनंदी होतो. चला तर विद्यार्थ्यांनो, मला वाटते आजच्यासाठी एवढं पुरे झालं. आता आपण आपल्या पुढच्या तासिकेला भेटूया. ठीक आहे, ओके, बाय.